मुसळधार पावसामुळे कागल शहरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली। पावसाच्या पाण्याने भिजून कमकुवत झालेल्या जुन्या घराची भिंत कोसळून 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत सुदैवाने मोबाईलवर गेम खेळत बसलेला तिचा 14 वर्षीय मुलगा मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला। दरम्यान कागल नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आणि स्थानिक नागरिकांनी 2 तासाच्या प्रयत्नानंतर त्या महिलेला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं। बुधवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास कागल शहरातील लोहार गल्लीत ही हृदयद्रावक घटना घडली। कागल शहरातील लोहार गल्लीत दिवाण यांचं पांढऱ्या मातीचं जुनं कौलारू घर आहे। या घरात दिवाण यांचे 2 भाचे उदय कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी राहतात। बुधवारी रात्री 11:15 वाजता उदय कुलकर्णी दुसऱ्या घरी गेले होते, तर त्यांच्या पत्नी उर्मिला कुलकर्णी आणि 14 वर्षाचा मुलगा दिगंबर हे जुन्या घरात थांबले होते। त्याचवेळी घराच्या मध्यभागातील भिंतीचा वरचा भाग अचानक कोसळला। भिंतीसह छतावरील लोखंडी पत्रे, पोटमाळ आणि मातीचा मोठा ढिगारा उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडल्यानं त्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या। याच खोलीत शेजारी बसलेला 14 वर्षाचा मुलगा दिगंबर मात्र नशिबानं बचावला। घाबरलेल्या दिगंबरनं दरवाजा उघडण्याऐवजी मातीच्या ढिगाऱ्यावरून घराच्या भिंतीवर चढत बाहेर उडी मारली। त्यानंतर स्थानिक तरुणांनी तातडीनं घराचा दरवाजा तोडून मदतकार्य सुरू केलं। दरम्यान कागल नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सुमारे 2 तास अथक प्रयत्न करून उर्मिला कुलकर्णी यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं। त्यांना तातडीनं रुग्णवाहिकेतून CPR मध्ये नेण्यात आलं, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता। उदय कुलकर्णी कागल नगर परिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असून उर्मिला कुलकर्णी एका खासगी शाळेत काम करत होत्या। आज सकाळी नगराध्यक्षा सविता माने यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली आणि कुलकर्णी कुटुंबियांचं सांत्वन केलं। या घटनेमुळे कागल शहरातील जुन्या, जीर्ण आणि धोकादायक घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।